मस्कारा लावण्यासाठी मी काही भन्नाट हॅक्स घेऊन आलेले आहे, ज्यामुळे तुमचे डोळे सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतील. ते कोणते हॅक्स आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मस्कारा लावण्याआधी काही टिप्स पाहूयात. नंबर 1, लॅशेस स्वच्छ ठेवा. ज्यावेळी तुम्ही स्किन प्रेप करता त्यावेळी ते प्रोडक्ट तुमच्या पापण्यांना लागतं. सोबतच ज्यावेळी तुम्ही मेकअप करता त्यावेळी कन्सिलर किंवा फाउंडेशन पावडर तुमच्या पापण्यांना लागतं. त्याच्यामुळे मस्कारा लावण्याआधी तुमचे लॅशेस स्वच्छ करा. नंबर 2, कर्लरचा वापर करा. मस्कारा लावण्याआधी तुम्ही अशा प्रकारचा कर्लर घ्या आणि असं पापण्या त्या कलरमध्ये घेऊन प्रेस करा. म्हणजेच तुमच्या पापण्यांना छान आकार येतो, म्हणजे ते छान असे कर्ल होतात. नंबर 3, लॅश प्रायमर लावा. जसं मेकअप करण्याआधी तुम्ही प्रायमर लावता तसंच मस्कारा लावण्याआधी सुद्धा प्रायमर लावला पाहिजे. तुम्ही ज्यावेळी प्रायमर लावता त्यावेळी मस्कारा हा जास्त काळ टिकतो, सोबतच त्याला थोडीशी थिकनेस येते, म्हणजेच काय तो जाडसर दिसतो. चला आता आपण मस्कारा कसा लावायचा हे पाहूयात. पण त्याआधी तुम्हाला माहीत आहे का, मस्काराचे 5 प्रकार असतात. कर्लिंग मस्कारा, व्हॉल्युमायझिंग मस्कारा, लेंथनिंग मस्कारा, ट्रान्सपरंट मस्कारा आणि लोअर लॅश मस्कारा, असे 5 प्रकार असतात. आता मस्कारा कसा लावायचा यासाठी काही भन्नाट हॅक्स पाहूयात. नंबर 1, रोलिंग स्ट्रोक. मस्कारा ब्रश हा सरळ रोलिंग स्ट्रोकनी लावा. म्हणजेच काय करायचं, सपोज हा ब्रश आहे तर तो असा रोल करून तुम्ही ॲप्लाय करा, वरच्या बाजूला ॲप्लाय करा. याच्यामुळे काय होतं की तुमच्या लॅशला छान आकार येतो, पापण्यांना चांगलं वळण येतं. शक्यतो असे झिगझॅग मोशनमध्ये तुम्ही मस्कारा लावू नका. काय होतं की अशा झिगझॅग मोशनमध्ये तुम्ही लावाल तर त्यावेळी ह्या पापण्या आहेत ना एकमेकांना चिटकतात. त्यामुळे शक्यतो सरळ रोलिंग स्ट्रोक लावा. नंबर 2, डबल कोट लावा. तुम्हाला जर तुमचे लॅशेस दाट हवे असतील तर ज्यावेळी तुम्ही पहिला स्ट्रोक लावाल त्याच्यानंतर वाट बघा, त्यानंतर तुम्ही सेकंड कोट लावा. याच्यामुळे तुमचे लॅशेस दाटसर दिसतात. समजा तुमचे लॅशेस जर आकाराने लहान असतील किंवा लेंथला लहान असतील तर अशा वेळी तुम्ही काय करायचं, पहिला लेंथनिंगचा मस्कारा वापरायचा आणि त्याच्यानंतर व्हॉल्युमायझिंगचा वापरायचा. याच्यामुळे काय होतं की तुमच्या लॅशेसची लेंथ वाढते आणि नंतर त्याला चांगला व्हॉल्यूम येतो, म्हणजे ते छान दाटसर दिसतात. नंबर 2, स्पूली ब्रश वापरा. मस्कारा लावताना बऱ्याच वेळ एक्स्ट्राचं प्रोडक्ट लागतं किंवा मस्काराच्या काही गाठी लागतात. अशा वेळी स्वच्छ स्पूली ब्रश घ्या आणि हळूवार लॅशेसला कोंब करा, म्हणजे ते जे काही मस्काराच्या गाठी असतील त्या इझिली निघून जातील. नंबर 4, लोअर लॅश टिप. आता लोअर लॅशसाठी काही स्पेशल मस्काराज असतात ज्याचे ब्रश आकाराने लहान असतात, ज्याच्यामुळे आपण इझिली मस्कारा लावू शकतो. पण बऱ्याच जणांकडे एकच मस्कारा असतो, तर अशा वेळी तुम्ही काय करायचं, सपोज हा ब्रश आहे, हा खालच्या बाजूला घेऊन तुम्ही वरून मस्कारा लावू शकता, म्हणजे तो इझिली लागतो. तुमच्या खालच्या बाजूला मस्कारा लागत नाही. आता काही प्रो टिप्स पाहूयात. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण दर आठवड्याला मी फॅशन आणि ब्युटी रिलेटेड खूप सारे टिप्स अँड ट्रिक्स घेऊन येत असते. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मी व्हिडिओ कधी पोस्ट करते. या टिप्स जर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये आणलात तर तुमचा लुक अजून अपग्रेड होईल. त्यासाठी पहिली टिप आहे वॉटरप्रूफ मस्कारा. तुम्ही ज्यावेळी वॉटरप्रूफ मस्कारा वापरणार असाल त्याआधी प्रायमर नक्की लावा. प्रायमर लावल्यामुळे काय होतं, एकतर तो जास्त काळ टिकतो, पण ज्यावेळी तुम्ही मस्कारा रिमूव्ह करायला जाता, ज्यावेळी तुम्हाला मस्कारा काढायचा असतो त्यामुळे तो इझिली आपण काढू शकतो. तुम्ही जर बिगिनर असाल आणि तुम्हाला मस्कारा लावताना खूप प्रॉब्लेम होतो, म्हणजेच काय तर ज्यावेळी तुम्ही मस्कारा लावता त्यावेळी आजूबाजूला प्रोडक्ट लागतं, तर अशा वेळी काय करायचं, एखादं व्हिजिटिंग कार्ड किंवा टिश्यू खालच्या बाजूला घ्यायचं आणि मग मस्कारा लावायचा. सेम तुम्ही वरच्या बाजूला पण ज्यावेळी अप्लाय करत असाल त्यावेळी टिश्यू ठेवायचा आणि मग वरच्या बाजूने मस्कारा लावायचा. याच्यामुळे
अजिबात मेसी होत नाही. आता मस्कारा जसा व्यवस्थित लागतो तसाच तो व्यवस्थित काढता सुद्धा आला पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्ही ज्यावेळी मस्कारा रिमूव्ह करता त्यावेळी तुमच्या पापण्यांच्या मध्ये थोडंसं का होईना प्रोडक्ट राहतंच. तर ते इझिली निघावं यासाठी मी आज काही टिप देणार आहे. नंबर 1, मेकअप रिमूव्हर. आता ज्यावेळी तुम्हाला मस्कारा काढायचा असेल किंवा बऱ्याच वेळेस आपण स्मोकी आय करतो किंवा ग्लिटरी आय मेकअप असतो, तर अशा वेळी ना खूप मेसी होऊन जातं. तर त्यावेळी काय करायचं, कॉटन घ्यायचा, त्याच्यावरती मिसेलर वॉटर किंवा तुमचा आय मेकअप रिमूव्हर घ्यायचा. तो कॉटन तुमच्या डोळ्यावरती ठेवायचं, एकदा क्लॉकवाईज आणि त्याच्यानंतर अँटी क्लॉकवाईज फिरवायचं. तुमचा मेकअप व्यवस्थित निघून जातो, अजिबात मेसी होत नाही. नंबर 2, ऑइल ट्रिक. तुमच्याकडे जर मिसेलर वॉटर पण नसेल किंवा आय मेकअप रिमूव्हर पण नसेल तर सरळ तुम्ही कॉटनवरती आपलं खोबरेल तेल असतं किंवा कोकोनट ऑइल असतं ते घ्यायचं, त्याच्यावरती ड्रॉप टाकायचे आणि सेम डोळ्यावरती ठेवायचं, 10 सेकंद वाट बघायचं, त्याच्यानंतर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवायचं, इझिली निघून जातं. नंबर 3, ज्यावेळी तुम्ही मेकअप रिमूव्ह करता किंवा मस्कारा रिमूव्ह करता तर तो व्यवस्थित मी जसं सांगितलं त्यानुसार रिमूव्ह करायचा. नाहीतर बऱ्याच वेळेस काही जण काय करतात की खूप असं ओढतात, म्हणजे तुमचे लॅशेस वगैरे असे ओढून पुसतात. तर अशा वेळी काय होतं की तुमचे लॅशेस गळून पडतात. त्यामुळे मस्कारा नेहमी हलक्या हाताने रिमूव्ह करा. तर या होत्या आजच्या मस्कारा लावण्याच्या काही भन्नाट हॅक्स. मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये. लव्ह यू.